काय यासाठी करतो? आजपर्यंत या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नाभिक समाजाचा माणूस आमदार होऊ शकला नाही, बेरड बेरड रामोशी समाजाचा माणूस आमदार होऊ शकला नाही, गावगाड्यातला परी धोबी गुरव एकही आमदार होऊ शकला नाही. आणि पुरोगामी महाराष्ट्राचा नेता माननीय शरदचंद्रजी पवार, सुप्रियाताई खासदार, स्वतः मुख्यमंत्री, कृषी मंत्री, खासदार, अजितदादा उपमुख्यमंत्री, सुनेत्रताई पवार खासदार, रोहित पवार आमदार, पार्थ पवार पडलेला आमदार, आणि आता कोण राहिला? युगेंद्र पवार. आणि तुम्ही आम्ही घे कोयता आणि जा ऊसतोडीला, घे मेंढर आणि जा फिरवायला. अरे आजही आमच्या माता भगिनींना ऊसतोडीचं काम करावं लागतं. आजही आमच्या गावगाड्यातल्या, माझ्या गेवराईच्या डोंगराळ प्रदेशामधल्या माणसं आता येतील तुमच्यात भांडण लावायला. अरे ते हाकेसर कुणाला पाठिंबा दिला, काही पाठिंबा दिला? अरे 4 दिवसावर निवडणूक आली, 4 दिवसावर तुम्ही भांडत बसला. तुमच्यात भांडण लावली जात आहेत. ही गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक नाही, सोसायटीची निवडणूक नाही, जिल्हा परिषदेची निवडणूक नाही. एक गाव असलं की 2 पार्टी असतात, भावकीत भांडणं, पुन्हा गावागावात 2 गट. मग तू तिकडे गेलाय का, मग मी बघतोस तुझं. असलं नाही. ही महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमच्या आमच्या हिताचा कायदा लिहिला जातो. तुमच्या आमच्या खिशातले पैसे त्या मुंबईच्या राजधानीमध्ये, त्या मंत्रालयामध्ये तिजोरीत ठेवले जातात. आणि त्या पैशाची मालकी कुणाला दिली तर शरद पवार नावाच्या चोरांच्या, दरोडेखोरांच्या टोळीच्या हातात दिली. अरे सख्या भावाच्या रानातल्या झाडाची फांदी आपल्या रानात आली, तुझी फांदी काढून घे नाही तर तुला बघतोच. अरे नांगराचा फाळ नुसता बांधायला लागला, माझा बांध फोडलास. सख्या भावावरती काट्या कुराड्या घेऊन तुम्ही आम्ही पळतो. अरे पण तुमचा मान सन्मान इज्जत, तुमच्या खिशातनं कर रूपानं भरलेलं तिजोरीतलं पैसे या हरामखोर आणि दरोडेखोर टोळींच्या हातामध्ये तुम्ही या महाराष्ट्राची तिजोरी दिली, कायदा लिहिण्याची लेखणी दिली आणि राजसत्तेचा राजदंड दिला. आणि तुम्ही आम्ही आम्हाला आरक्षण भेटल का, आणि आम्हाला स्कॉलरशिप भेटल का, आणि आम्हाला पैसे भेटतील का, आणि आम्हाला टेंडर भेटल का? हातामध्ये काय घेतला? कठोरा. काय घेतला? कठोरा. अरे भीक मागितली की भिक्षा मिळते, पण हक्क मागितले की मान सन्मान इज्जत प्रतिनिधित्व मिळतं. पण लढायचं कोणी? बंड करायचं कोणी? खरेला खरं म्हणायचं कोणी? अरे जरांगे तू चुकतोयस हे कोण म्हणणार? अरे सामाजिक मागासले पण मागून मिळतं काय? मागासवर्गीयांचं आरक्षण मागून मिळतं. अरे जन्माला यावं लागतं, बाय बर्थ. आमच्या अनेक पिढ्यांनी अरे अपमान भोगला तुमच्याकडून. गावगाड्यातल्या दीनदलिताला गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश मिळाला नाही. अरे बाबासाहेबांना विरोध केला ओबीसीच्या आरक्षणाच्या वेळेला. बाबासाहेब आंबेडकरांना काय म्हणले माहिती आहे का? बाबासाहेब तुम्ही दलिताला आरक्षण दिलं आम्ही समजू शकतो, तुम्ही आदिवासींना आरक्षण दिलं आम्ही समजू शकतो, पण माळ्याला, साळ्याला, कोळ्याला, तेलेला, धनगराला, बंजाऱ्याला, वंजाऱ्याला का आरक्षण देताय? त्यांच्या बाबतीत कुठं छूताछूतपणा पाळला गेला? त्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले की गावगाड्यामध्ये दलित राहतो त्यांना मी कायद्यानं आरक्षण दिलंय, पण डोंगराच्या कुशीला कुठंतरी माझा मेंढपाळ बांधव राहतोय, लमान तांड्यावरती लमान राहतोय, बंजारा राहतोय, आणि ऊस तोडीसारखी शारीरिक अंग मेहनतीची कामं माझा वंजारी समाज करतोय. गावगाड्यातला बलुता आलुता शारीरिक श्रमाची, अरे कपडे धुवावे, तुमची स्वच्छतेची कामं करावीत. या माणसांना सुद्धा या स्वतंत्र लोकशाहीमध्ये आत्मसन्मानाची वागणूक द्यायची, म्हणून मी यांना ओबीसीचं आरक्षण देतोय. आरक्षण गरिबी हटवचा प्रोग्राम आहे.
आम्ही गरीब झालोय आणि आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे। आमची लेकरं बाळ रस्त्यावर उतरली ती। अरे आज कुठे गेलं माहितीये का? आजची घटना सांगतो। आजची हा माणूस गेला येवल्याला आणि काय म्हणला माहितीये का? म्हणला ऐका येवल्यात जाऊन म्हणला की येवला काय यांच्या बापाची जागीर आहे का? आणि महाराष्ट्र काय तुमच्या बापांची जागीर आहे? आमची मतं नाहीत का? अरे 8 खासदारांनी जरांगेला लेखी पत्र दिलं। तुम्हाला एक जबाबदारीनं सांगतोय, हे बघा, महाविकास आघाडी तुतारी शरद पवार नावाच्या माणसाला तुमचं आमचं मतदान गेलं नाही पाहिजे। मी कुठल्या पक्षाची भूमिका, आम्ही ओबीसीचे हक्क अधिकार मानतोय। बघा, ठरवलंय लोकांनी ठरवलंय। ऐका हे बघा, ऐका एक मिनिट। हे बघा, जीवाच्या आकांतानं तुम्हाला मी आव्हान करतोय। मी आमदार खासदाराचा पोरगा नाही, कुठला मंत्री संत्री नाही, एक सामान्य कुटुंबामधला मुलगा आहे। बाबांनो, माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की हा शब्द खाली पडू देऊ नका। आपल्याला खूप मोठी लढाई लढायची आहे। आपल्याला खूप मोठी लढाई लढायची आहे आणि त्याची सुरुवात गेवराई पासून होणार आहे, माजलगाव पासून होणार आहे। स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचं स्वप्न या महाराष्ट्रात तुम्हाला मला साकार करायचंय। बघा, अरे सामान्य माणसामध्ये पैसे दिले का तुम्ही यांना? हो, दिले का पैसे? हो थांबा, पैसे दिले तुम्हाला? अरे आम्ही पैसे देऊ, आम्ही, तुम्ही आमची मतं विकत घेता काय? बरोबर आहे का? हे बघा, ऐका, टाइम संपलाय, मला माहिती आहे। 2 मिनिटं ऐका। अरे एक केस पडेल अंगावर, काय केस लय पडलेला। अरे काय भिवू नका। माझी तुम्हाला विनंती आहे, मोबाईलचे टॉर्च लावा, टॉर्च। एकच पर्व, धन्यवाद। गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंकाताई खेडकर यांच्या प्रचारार्थ विजय आजच झालाय बरं का? आजच विजय झालेला आहे। इथं माणसं किती उपलब्ध आहेत सांगा? किती माणसं असतील? किती माणसं असतील? 10,000। किती? 10,000 माणसांनी फक्त 10 माणसं जोडली ना तर 1 लाख मतं होतात। 1 लाख। एक लाख मतं पडली। आजच सेलिब्रेशन केले। आजच या महाराष्ट्रामध्ये
वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पहिला आमदार होण्याचा मान प्रियंकाताई खेडकर मिळवतील हा माझा विश्वास आहे. एकच पर्व, एकच पर्व. बर भाषण करायचं की नाही? किती वेळ राहिलाय? 20 मिनिटं राहिलेत. 20 मिनिटं, फक्त 20 मिनिटं राहिलेली आहेत. आणि पोलिसांचं एक प्रेमपत्र मला मिळालेलं आहे की 2 जातीत तेढ निर्माण करायची नाही आणि यांच्या आम्ही शिव्या खायच्या. म्हणजे तुमच्या भावनेला किंमत नाही आणि यांच्या भावनेला लाल रेड कार्पेट घातलं जातं. हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लोकशाही आहे आणि एवढी जनता उपस्थित असल्यानंतर कोण पराभव रोखू शकते तेच बघतो. काय झालं? 1 वर्ष, मागील 1 वर्ष माझ्या या बीड जिल्ह्याच्या भूमीनं अपमान झेललाय. अपमान काय झेललाय? अपमान. अरे आमच्या गावगाड्यातल्या माणसांना दुय्यम वागणूक देण्याची भूमिका या बीड जिल्ह्यामधल्या काही लोकांनी घेतली. इथं कोण आमदार आहेत? लक्ष्मण पवार नावाचा माणूस होता, बरोबर आहे का? काय आहे, वैचारिक बोलायचं होतं मला खरं तर, पण आता 20 मिनिटं राहिलेत. अजून एखादा गुन्हा पडेल आपल्यावर, भीत नाही. लक्ष्मण पवार नावाचा आमदार राजीनामा द्यायला गेला. राजीनामा, की राजीनामा द्यायला तिकडे गेला, ते पुन्हा निवडणूक लढायला आलाच नाही. काय आहे? गावगाड्यातल्या 18 पगड जाती आज संभ्रम अवस्थेत आहेत. दीन दलित बांधव संभ्रम अवस्थेत आहेत. मुस्लिम समाजातली माणसं संभ्रम अवस्थेत आहेत. हा महाराष्ट्र आमचा आहे, हा भारत देश आमचा आहे. आम्ही पण लोकशाहीमध्ये राहतो आहोत. आम्हाला पण मान सन्मान इज्जत लोकशाहीमध्ये अधिकार आहे. ही भावना आम्ही विसरून गेलो आहोत. या महाराष्ट्रामध्ये एक लोकनेता गोपीनाथ मुंडे नावाचा होता. या माणसाची उणीव आज रोजी आम्हाला जाणवते. 2-3 दिवसापूर्वी या गडी फाट्याला मी ठरवलं होतं खरं तर बीड जिल्ह्यामध्ये जायचं नाही. खूप मोठी माणसं आहेत, ते कुणाचा तरी प्रचार करतायत, मग आपण त्यांच्या विरोधात जायचं नाही हे माझ्या मनाला मी ठरवलं होतं. पण ताई, त्या दिवशी गडी फाट्याला हजारो तरुणांनी रात्री 11:30 वाजता माझ्या गाडीला घेराव घातला. घेराव घातल्यानंतर त्या तरुणांना सांगितलं की आमचा ओबीसीचा प्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून जाणार आहे. सुरुवात घेऊन